चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना पांडुरंगा करो प्रथम चरणा संतांचे प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे संतांच्या संगतीची मागणी करत आहेत विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या पवित्र अशा बारडगाव या गावामध्ये गेली 40 वर्षापासून चालू असणारा आणि हे या सप्ताहाचं 41वं वर्ष आहे आणि या 41व्या वर्षातला हा आपल्या भगवान पंढरीनाथाच्या दरबारातला उत्सव आणि या उत्सवामध्ये परम आदरणीय श्री गुरु स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी हरिभक्ती परायण संभाजी महाराज भोंडवे वैकुंठवासी हरिभक्ती परायण एकनाथ आबा पारखे यांच्या प्रेरणेनं व परम आदरणीय हरिभक्ती परायण वैकुंठवासी सोनार गुरुजी वैकुंठवासी हरिभक्ती परायण बापूसाहेब महाराज गावडे गुरुजी वैकुंठवासी हरिभक्ती परायण दत्तात्रय महाराज पाटील व वैकुंठवासी हरिभक्ती परायण भानुदास महाराज पाटील यांच्या कृपाशीर्वादानं व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यानं चालू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातली आजची ही जागराची सेवा ही समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह संयोजक कमिटी यांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्यापर्यंत प्राप्त झालेली आहे। खरं तर गाव आपला अगदी भाविक आहे। कशावरून मला परिचय आला त्याचं कारण आहे ही माझी दुसरी वेळ आहे म्हणून मला त्याचा परिचय आला। मागे मी एक सेवा आपल्या गावामध्ये केली आणि आजही परत या गावात सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली। खरं तर मला वाटतं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे कोवळ्या उत्तरे वेच करी या न्यायानं ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे। ज्या ग्रामस्थांचे जे प्रेम मला मिळालं त्या प्रेमातून फक्त आज या सेवेकरता मी उपस्थित आहे। ही सेवा करत असताना आज आपल्या उत्सवातली जागराची सेवा आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही अलिखित नियमावली आहे। अलिखित नियमावली प्रत्येक बाबतीमध्ये आहे। कशी आहे मी तर म्हणत असतो वारकरी संप्रदाय हाच नियमानं बांधलेला संप्रदाय आहे। आपल्याकडे नियमाला प्राधान्य आहे। कसं प्राधान्य आहे हो मला वाटतं ज्याला वारकरी म्हणून घ्यायचं आहे त्यानं काय करावं अगोदर त्याला पवित्र अशी तुळशीची माळा गळ्यात धारण करावी लागते। आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी कमीत कमी 2 वाऱ्या तरी कराव्या लागतात। त्याही पुढे ऐका त्यानं कपाळाला गंध लावावा लागतो देवाची पूजा करावी लागते तुळशीला पाणी घालावं लागतं आणि याही पुढे एक नियम सांगून दिला एकादशीचं व्रत करावं लागतं। एवढं सगळं जो करतो का त्यालाच वारकरी म्हणता येतं। म्हणजे आपल्याकडे नियमाला प्राधान्य आहे।
असं 7 दिवसाचा उत्सव म्हटलं की या 7 दिवसाच्या उत्सवातही आपल्याकडे काही नियमावली आहे. कशी नियमावली आहे? सप्ताहातल्या पहिल्या दिवसाचं कीर्तन असेल तर त्या दिवशी कीर्तनकाराला मंगलपर प्रकरणातीलच अभंग घ्यावा लागतो. देहुकर फड परंपरेचं गाव असेल तर मग तर ते समचरण दृष्टी विटेवरी साजिरी याच अभंगावर कीर्तन करायला लावतात, दुसरा घेऊच देत नाहीत बघा. चला मला सांगायचं काय, पहिल्या दिवसाचं कीर्तन असेल तर त्या दिवशी आपल्याला मंगलपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन असेल तर त्या दिवशी ध्यानपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो. पुढे तिसरा, चौथा, पाचवा, 6वा दिवस असेल तर त्यावेळेला तुम्ही संतपर, स्थितीपर, अद्वैतपर, उपदेशपर अशा अभंगाचं चिंतन आपण करू शकतो. आणि उत्सवातली जागराची सेवा म्हणजे 7व्या दिवसाची सेवा म्हटलं की त्या दिवशी कीर्तनकारानं मागणीपरच अभंग घ्यायचा असतो. आणि देहुकर फड परंपरेमध्ये दिंडीचा अभंग घ्यावा लागतो. ते दिंडीचा अभंग घ्यायला लावतात. आपल्याकडे 7व्या दिवशी मागणीपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो. आणि हे मागणी करत असताना का मागणी करायची त्याचं कारण आहे, 7 दिवस आपण सेवा केली की मग आपल्याला मागायचा अधिकार सिद्ध होतो, म्हणून मागायचं. आणि आज जे आपण मागणार आहोत त्या मागणीनुसार उद्या म्हणजे काल्याच्या कीर्तनात भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देणार आहे. उद्याचं काल्याचं कीर्तन म्हणजे बरेच आमचेच कीर्तनकार म्हणतात बघा, काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन. आपल्याकडे पद्धत आहे बघा, 7 दिवस हजर राहता आलं नाही तरी काल्याला हजर राहा. का हजर राहा? कारण काल्याचं कीर्तन म्हणजे पगाराचं कीर्तन. बरं का डॉक्टर साहेब, पगाराचं म्हणण्यानं काही बिघडत नाही, पण पगाराचं म्हणण्यापेक्षा त्याला योग्य शब्द आहे प्रसादाचं कीर्तन. कारण भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, म्हणजे उद्या आपल्याला प्रसाद मिळणार आहे. तर आज मागणी करायची आहे. का करायची? मी पहिलं त्याचं कारण सांगितलं. 7 दिवस काहीतरी सेवा करावी लागते, तेव्हा मागण्याचा अधिकार सिद्ध होतो. नाही तर खरं सांगा, 7 दिवस कुठली सेवा केली नाही आणि 8व्या दिवशी मागायला आला, कसं जमेल हो? अगदी चालू व्यवहारातलं उदाहरण घ्या. 8 दिवस एखादा शेतातला कामगार हा कामावर आलाच नाही आणि बाजाराच्या दिवशी आला, मालक द्या पगार. देतील का मालक पगार? हो, नाहीत ना देणार. म्हणजे 7 दिवस काहीतरी सेवा करा, तेव्हा मागण्याचा अधिकार सिद्ध होतो. म्हणून आज आपल्याला मागणी करायची आहे. पण बऱ्याच वेळेला तुम्ही बहुतांशी हे चिंतन ऐकलेलं आहे की मागणी आणि संत हे एका कक्षेत न बसणाऱ्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जे संत आहेत ते मागत नाहीत आणि जे मागतात ते संत असतीलच असं नाही. का बरं? कारण संत मागत नाहीत. अनेक वेळा तुम्ही चिंतन ऐकलेलं आहे. का मागत नाहीत त्याचे 1-2 कारण सांगतो, अभंगात प्रवेश करतो. काय ऐका, संत देवाकडे मागत नाहीत. का मागत नाहीत त्याचं पहिलं कारण ज्ञानोबा सांगतायत, अहो संतांकडं कमीच काही नाही, का मागायचं? मग जे पूर्णपणानं ज्यांचं जीवन परिपूर्णतेला प्राप्त झालेलं आहे, ज्यांच्याकडं ऊनच काही नाही, त्यांना काय मागायची गरज आहे? कारण मागणी ही अपूर्ण अवस्थेत संभवते, पूर्ण अवस्थेत मागणी नाही. महाराज मला कणिक देता का? नाही, त्रास दिल्याबद्दल क्षमा बरं का दोघांची सुद्धा, दोघांची क्षमा मागतो. मला कणिक पाहिजे नव्हती महाराज, हे पटवून द्यायचं होतं यांना. मी तुम्हाला कणिक मागितली, आमचे महाराज लगेच मला कणिक द्यायला लागले. आता मी आमच्या महाराजांना मागतो, महाराज मला फेटा देता का? तुम्ही म्हणाल तुझ्या डोक्यावर आहे ना, बघ नाही. म्हणजे ऐका, जे माझ्याकडं आहे ते मी मागणं हे मूर्खपणाचं ठरेल, पण जे माझ्याकडं नाही ते मी मागितल्याबरोबर, अहो एकाच्याकडून नाही, दोघं महाराज आमचे मला कणिक द्यायला लागले. म्हणजे जे माझ्याकडं नाही ते मी मागणं हे योग्य पण आहे. आणि मी जर माझ्याकडे जे नाही ते मागितलं तर तेही मला द्यायला प्रवृत्त झाले. म्हणजे मागणी हे अपूर्ण अवस्थेत संभवते, पूर्ण अवस्थेत मागणी नाही. आणि ज्ञानोबा म्हणतायत, संत कसे आहेत? जे ज्ञान गंगे नहाले,
पूर्णता जेवोनी झाले शांतीसी आले पालव नवे. ज्ञानोबाराय म्हणतायत संत म्हणजे परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. त्यांच्याकडे कमीच काही नाही. तर संत महात्मे कसे मागतील? पहिलं कारण. दुसरं कारण आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत आम्ही देवाकडे मागत नाही. त्याचं एक कारण आहे वडिलांची अनुचित. का अनुचित? त्याचं कारण सांगतायत वडिलांची रीत जाणत सो. आम्ही आमच्या वाड वडिलांची ही रीत जाणतो. काय रीत आहे? काही मागणे हे आम्हा अनुचित. आमच्या वाड वडिलांनी देवा तुमची सेवा केली, बरं अशी तशी नाही. देवोनिया जीव वडिली साधेला ठाव. आमच्या वाड वडिलांनी देवा जीव भाव तुझ्या पायावर समर्पण केला, पण ठेवोनिया काही न मागती. जीव भाव तुझ्या पायावर समर्पण केला, पण त्याच्या मोबदल्यामध्ये आमच्या वाड वडिलांनीच देवा तुझ्याकडे काही मागितलं नाही. तर तीच आमची रीत आहे, म्हणून आम्ही तुझ्याकडे मागत नाही. दुसरं कारण. आणि तिसरं कारण काय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एकतर आम्ही कोणाकडे मागत नाही, उलट पक्षी आम्ही असा निर्णय दिलेला आहे जो मागण्याकरता हात पसरत असेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने धिक त्याचे, म्हणे करी ब्रह्मांड देखणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड देखणे. आम्ही देवाकडे किंवा कोणाकडे काही मागत नाही, उलट पक्ष आम्ही असा निर्णय दिलेला आहे की जो मागण्याकरता हात पसरत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे. मागण्याकरता हात पसरतो ना त्याच्या जीवनाचा धिक्कार असो. खरं सांगा, जर आशे महाराज म्हणत असतील तर तेच जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतात. का मागत असतील हो? जास्त तुमच्या डोक्याला ताण देत नाही आणि मी प्रस्तावनेत जास्त रमत नाही. एकाच वाक्यात त्याचं उत्तर देऊन जातो. संतांना देवाकडे मागण्याची गरज नाही. संत देवाकडे मागत नसतात, त्यांना ते देवाकडे मागण्याची गरजही नाही. मग तुम्ही म्हणाल का मागतात? त्याचं एकाच वाक्यात उत्तर आहे, जर आपल्याला कधी देवाकडे मागण्याचा प्रसंग आला तर आपण देवाकडे काही मागावं हे आपल्याला कळण्याकरता संत फक्त मागून दाखवतात, दुसरं काहीच नाही. त्यांना मागायची गरज नाही, पण आपण देवाकडे काही मागावं हे आपल्याला कळलं पाहिजे. याच्या करता ते आपल्याला फक्त मागून दाखवतात. नाही तर तुमच्या आमच्या देवाकडच्या मागण्या काय येतो? काय काय लोक म्हणतात आम्ही देवाला काहीच मागत नाही, पण लहान बाळाला जरी आम्ही मंदिरात घेऊन गेलो तर त्याला म्हणतो बाळा बाप्पा कर बाप्पा, आणि बाप्पाला म्हण देव बाप्पा मला सुखात ठेव. हे तरी मागणी आहेच की नाही सांगा? म्हणजे आपण काय काय मागतो याची यादीच जर तुम्हाला सांगायची ठरली ना
तर तुमच्या परिचयाचं उदाहरण देतो. एक सत्यनारायणाची पूजा आपण घरात घालतो बघा. खरं सांगा, एक सत्यनारायण जर घरात घालायचा असेल तर मला वाटतं त्याच्याकरता एक 40-50 हजार रुपये खर्च येतो का? नाही, तुम्ही म्हणाल गाव जेवणाचा हिशोब करू नका, फक्त पूजेचा करा. अहो कशाला 40-50 हजार? 5-7 हजार भरपूर होतात बघा. पण त्या पूजेला आपण बसलो की ब्राह्मण काका आपल्याला म्हणतात संकल्प बोलायचा आहे, म्हणा मम. लगेच आपणही म्हणतो मम. आता पुढचा जो संकल्प आहे तो ब्राह्मण काकाच्या मागे आपण म्हणतो की न म्हणतो? काका आपली वाटच बघत नाहीत बघा. का वाट बघत नाहीत? अहो तो संकल्पच तेवढा मोठा आहे. ते म्हणतात आपल्याला म्हणा मम. लगेच आपणही म्हणतो मम. पुढे चालू होतं अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आरोग्य विजय आयुवृद्ध्यर्थम. बाबा स्वर जुळला ना मला? हे नाही म्हणजे कसं पुन्हा लॉकडाऊन बिकडाऊन पडलं तर साईड बिझनेस असावा काहीतरी. हा चला मला सांगायचं काय 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 त्या संकल्पात आपण मागतो पहा. काका आपल्याला म्हणतात म्हणा मम. लगेच आपणही म्हणतो मम. पुढे शब्द वापरला गेलेला आहे अस्माकम. अस्माकम म्हणजे माझं. एवढ्यावर आपण थांबत नाही. पुढे शब्द वापरलाय सहकुटुंबाना, म्हणजे माझ्या कुटुंबातले जे माझे सदस्य आहेत त्यांचं. बरं मी म्हणतो आता बास झालं की हो, पण नाही बघा. परत पुढे शब्द वापरला सहपरिवाराना, म्हणजे माझ्या परिवाराच्या संबंधानं जे इतर परिवार जोडले गेले त्यांचं. बरं मी म्हणतो आता बास झालं की हो, पण इथंही आपण थांबत नाही बघा. परत पुढे शब्द वापरला गेलेला आहे द्विपद चतुष्पद सहिता नाम, म्हणजे माझ्या संबंधाने असणारे 2 पायाचे प्राणी. फक्त याच्यात कोंबड्या घेतल्यात का म्हणून मला विचारा येऊ नका बरं. आपण द्विपद म्हटले. द्विपद चतुष्पद सहिता नाम, म्हणजे माझ्या संबंधाने असणारे 2 पायाचे 4 पायाचे प्राणी. या सगळ्यांचं काय काय द्या? क्षेम स्थैर्य आरोग्य विजय आयुहू, हे सगळं मागितलं बघा. खरं सांगा याच्यात काय परमार्थाचं मागितलं? काहीच परमार्थाचं किंवा उद्धाराचं मागितलं नाही. म्हणून आपल्याला जर देवाकडे कधी मागण्याची वेळ आली तर आपण देवाकडे काय मागावं हे कळण्याकरता फक्त संत महात्मे आपल्याला मागून दाखवतात. आणि म्हणून आज जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी करतायत. ते महाराजांची मागणी कोणती आहे तेच महाराज अभंगाच्या
मागणी करतायत ती मागणी करत असताना जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात ती संगतीची. आज महाराज देवाकडे संगतीची मागणी करतात. का संगतीची मागणी करतात हो? त्याचं कारणच आहे की मनुष्य हा संगप्रिय प्राणी आहे. माणसाला एकट्याला राहायला कधी आवडत नाही बघा. मनुष्य नावाचा प्राणी असा आहे की तो एकटा राहायला तयार नाही. त्याला कोणाच्या ना कोणाच्या संगतीची इच्छा आहे. का इच्छा आहे बरं? मनुष्य एकटा राहत नाही, त्याला कोणाच्या ना कोणाच्या संगतीची इच्छा आहे. काय इच्छा आहे? महाराज उग मला सुचलेला विचार सांगतो बघा. देवाला त्या एकट्या जीवाला राहणं शक्य नाही, तो राहू शकत नाही. त्याला संगतीची इच्छा आहे. का इच्छा आहे? त्याचं मला सापडलेलं कारण सांगतो. अहो हा जीव ज्या देवाचा अंश आहे, अहो त्या देवाला तरी कुठं एकट्याला राहायला आवडलं सांगा? अहो त्या देवाला सुद्धा एकले न कंठेची म्हणून येणे केली निर्माण 14 भुवने. अहो त्या देवाला त्यालाच एकट्याला राहायला आवडलं नाही तर मग जीव त्याचाच अंश आहे, त्याला तरी कुठे एकट्याला राहायला आवडतंय बघा. म्हणजे मनुष्य हा संगप्रिय प्राणी आहे. त्याला कोणाच्या ना कोणाच्या संगतीची इच्छा आहे. म्हणून मनुष्य संगतीत राहतो बघा. ऐका, संगतीत मनुष्य राहतो, पण त्या संगतीचा परिणाम काय होतो? आपल्याकडं मराठीत म्हणच आहे बघा. काय बघा, ज्या संगतीत मनुष्य राहतो त्या संघाचा परिणाम हा त्याच्यावर होतोच. म्हणून आपल्याकडं मराठीत म्हणे बघा, ढवळ्या शेजारी बांधला पावळा, वान नाही पण गुण लागला. हे आपल्याकडं म्हणच आहे. म्हणजे ज्या संगतीत मनुष्य राहतो त्या संघाचा परिणाम त्याच्यावर होतोच. नक्की त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, अरे आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार आणि आपलं पतन हा संगतीचाच महिमा आहे. अहो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत बघा, पतन उद्धार संगाचा महिमा. संगाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवे. त्याजावे
मानवाचं उद्धार आणि मानवाचं पतन हा संगतीचाच परिणाम आहे. पतन उद्धार संघाचा महिमा. ज्या संगतीमध्ये आपण राहतो का त्या संघाचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत त्यजावे अधमा संत सेवी. अधमाचा त्याग त्याच्या संगतीचा करा. आपल्याला शास्त्र सुद्धा तेच बोलतंय. श्रुती माता सांगते दुस्संग सर्वथैव त्याज्य. वाईटाची संगती कायम स्वरूपी त्याज्य आहे. वाईटाच्या संगतीत गेलो की वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो. परिणामी पतन होतं. आणि चांगल्याच्या संगतीत गेलो ना तर नक्की तिथं आपल्याला फायदा होतो. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत जायचं ठरलं ना तर संतांच्या संगतीत जा. नाही काही तिथं बाकीचं तुम्ही केलं तरी कमीत कमी तेथे रामनाम होईल श्रवण. तेथे रामनाम होईल भोजन उच्चिष्टाचे घडेल भोजन उच्चिष्टाचे तेथे रामनाम होईल. तेथे रामनाम संगतीचा आहे बघा. हा संगतीचा परिणाम कसा आहे. आमचे परमादरणीय हरिभक्ती परायण उमेश महाराज दशरथे हे त्यांच्याकडून शिकलो बघा. चालीत चाल म्हणायची. एका चालीत दोन चाली म्हणायच्या. हा त्यांच्या संगतीचा परिणाम. ते मगाशी चाल म्हणून मी म्हटलो का बघा त्या चालीमध्ये आपण आ म्हणतो बघा. हे आमचे गुरुवर्य संतवीर बंडाता त्या म्हणले आ म्हणण्यापेक्षा वचनच संतांची डबल म्हणा. त्याच्या निमित्तानं तरी संतांचं वाङ्मय मुखातून दोन दोनदा जाईल ना. मग आ म्हणण्यापेक्षा ते शब्द महाराजांचे आलेले काय वाईट आहेत. चला मला सांगायचं काय की आपण संतांच्या संगतीत गेलो तर त्याही संगतीचा परिणाम होतो. पतन उद्धार संघाचा महिमा म्हणजे संगतीचा परिणाम आहे. आणि मनुष्य हा कोणाच्या ना कोणाच्या तरी संगतीत राहतो. त्याला एकट्याला करमत नाही. मग वेदांत शास्त्राला विचारलं हा जो जीव आहे तो कोणाकोणाची संगती करतो आणि कोणाच्या संगतीत त्याला सुख मिळतं. हा विचार जेव्हा वेदांत शास्त्राकडे गेला तेव्हा वेदांत शास्त्र म्हणतंय जीव 4 प्रकारची संगती करतो. कोणाकोणाची. वेदांत शास्त्र म्हणतंय जीव जीवाची संगती करतो. ही पहिली संगती आहे. जीव जडाची संगती करतो. ही दुसरी संगती आहे. जीव ईश्वराची संगती करतो. ती तिसरी संगती आहे. आणि जीव संतांची संगती करतो. ती चौथी संगती आहे. या 4 संघामध्ये जीव राहतो. एकटं राहिला त्याला करमत नाही. अगदी उदाहरणानं पटवून देतो. मला सांगा आज इथं कीर्तन आहे म्हणून तुम्ही इथं 7 ते 9 2 तास बसणार आहात. बरोबर की नाही. 2 तास. मी तुम्हाला असं म्हणतो आज जसं तुम्ही इथं बसलाय तसं उद्या संध्याकाळी सुद्धा 7 ते 9 आज ज्या ठिकाणी बसलाय त्याच ठिकाणी येऊन बसायचं. आज जसं माझ्याकडं टुळू टुळू बघताय का उद्या मी नसणार आहे. बरं इथं नसणारे म्हणजे इथं नसणारे. मी इथं नसणारे पण कल्पना करायची की मी इथं आहे आणि आज जिथं बसलाय तिथंच बसायचं. आणि आज जसं टुळू टुळू बघताय तसंच एकटक असं माझ्याकडं बघत राहायचं. कधी. आज नाही उद्या. आणि किती वेळ. 7 ते 9 2 तास. पण ऐका सगळ्यांनी नाही कुणीतरी एकट्यानं. कोण तयारी हात वर करता का. हो तुम्ही म्हणसाल महाराज आज सगळं गाव जमा झालंय म्हणून आलोय. तुमचं कीर्तन आहे म्हणून आलोय. आणि उद्या एकटाच येऊन जरी इथं बसलो ना असं एकटक बघत राहिलो तर माणसं म्हणतील याला येरवड्याला हलवा गड्या.
एकटा बसायला मी तयार नाही बघा, पण एखादा मनुष्य म्हणेल महाराज एकटा नाही पण एक करा, एखादा मित्र जोडीला द्या, 2 तास काय 3 तास गप्पा मारत बसतो बघा दोघं. म्हणजे मला यातूनच सांगायचं आहे, जीव एकटा राहिला नाही, त्या जीवानं दुसऱ्या जीवाच्या संगतीची अपेक्षा केली. म्हणजे वेदांत शास्त्र बोलतंय जीव जीवाच्या संगतीची अपेक्षा करतो, ही पहिली संगती आहे. पण वेदांत शास्त्र म्हणतंय जीवानं जर जीवाची संगती केली तर त्यांना सुख भेटत नाही. का भेटत नाही? अहो मुळातच जीव दुःख रूप आहे. मग जो दुःख रूप आहे त्याच्या संगतीमध्ये दुसऱ्या दुःख रूप जीवाला सुख कुठं मिळणार आहे सांगा? चला, असं तुम्हाला शास्त्राच्या भाषेत पटलं नाही तर अगदी दृष्टांतानं पटवून देतो. आमच्या गुरुवर्य कुरेकर बाबांचा दृष्टांत आहे. बाबा म्हणत असतात, काय झालं बघा, एका गावातून एसटीचा प्रवास चालू झाला. आता उगीच सांगायचं म्हणून सांगतो, राशीन मधून एसटी निघाली आणि जाणार होती दौंडला बघा. म्हणजे बरं आहे का हे रस्त्यानं अशी, हा का दुसरीकडे लावू? हा ना, बरं आहे आपल्या जवळच्या जवळ. चला, राशीनवरून एसटी निघाली होती दौंडच्या दिशेनं आणि एका गावामध्ये त्या एसटी मध्ये एसटीच्या त्या एका बाकड्यावर 2 विषमलिंगी माणसं बसले. म्हणजे कोण बसलं? एक मुलगा बसला आणि एक मुलगी बसली. त्या एसटीच्या प्रवासामध्ये दोघांमध्ये जरा चर्चा चालू झाली, गप्पा चालू झाल्या. पण नवल ऐका, त्या गप्पांचं रूपांतर एसटी दौंडला जाईपर्यंत लग्नापर्यंत गेलं. दोघांचं लग्नही झालं. पण ऐका, काय असतं बघा, एखाद्या घरात नवीन लग्न झालेलं आहे, खरं सांगा हे सांगावं लागतं का त्या घरातल्या त्या वातावरणावरून लक्षात येतं? त्या वातावरणावरून लक्षात येतं. आम्ही त्या घरामध्ये गेलो आणि नेमकं त्या वातावरणावरून लक्षात आलं कोणाचं तरी लग्न झालेलं दिसतं. मग आम्ही त्या मुलाला त्या घरातल्या विचारलं, तरुण मुलगा होता, त्याला म्हटलं, का रे, अरे घरात कोणाचं तरी लग्न झालेलं दिसतं, कोणाचं झालं? असं विचारल्याबरोबर तो मुलगा लाजला आणि तो मुलगा म्हटला, महाराज आपलंच झालं. मी म्हणलं, बावळे आपलं काय म्हणतो, तुझं म्हण ना. तो म्हटला, हो हो महाराज माझंच झालं. मी म्हटलं, अरे पण असं काय रे, सांगायचं तरी कमीत कमी लग्नाला. अरे आलो असतो काय वेळ काढून आम्ही, सांगायचं तरी. त्यानं उत्तर दिलं, महाराज अहो कसं सांगता म्हणे, भगवान श्रीकृष्णाचे 16,108 लग्न झाले म्हणे, पण एकही लग्न म्हणे पत्रिका काढून झालं नाही बघा. तसं अचानकच माझं झालं बघा म्हणे. आता काय सांगावं? मी म्हटलं, जाऊ दे बाबा, अचानक झालंस, नाही बोलवलं मान्य. पण त्याला म्हटलं, अरे जाऊ दे मरू दे, पण कमीत कमी कुटुंब कसं आहे, म्हणजे बायको कशी आहे, बायको कशी आहे असं विचारण्याचा अवकाश त्यानं सांगायला सुरुवात केली. म्हटलं, महाराज काय बायको विचारता? म्हटला, काय तिचं सौंदर्य, काय तिचे गुण, म्हटला जणू काही चंद्रमुखी. काय संज्ञा दिली? चंद्रमुखी. आम्हालाही त्याचं ऐकून घ्यावं लागतं बघा. का ऐकावं लागतं डॉक्टर साहेब? कारण तो पुन्हा आमचं कीर्तन ऐकणार असतो ना पुढं, म्हणून आपलं त्याचं ऐकून घ्यावं लागतं. आम्ही आपलं ऐकून घेतलं. पण परत पुढच्या वर्षी जेव्हा गावात त्या गेलो तेव्हा आता साहजिक बघा, ज्याचं नवीन लग्न झालंय, लोकांचा एक ठरलेला त्याला प्रश्न असतो, काय म्हणतोय संसार, हा प्रश्न असतो बघा. मग आम्ही त्याला प्रश्न केला, त्याला म्हटलं, बाबा काय म्हणतोय संसार? हे ऐकल्याबरोबर त्यानं पायात ते डोकंच बापटायला सुरुवात केली बघा. तो म्हटला, महाराज कशाचा संसार म्हणे, एवढ्या दिवस कीर्तनात ऐकत होतो, संसार दुःख. बर का महाराज, सगळ्या अभंगाच्या चाली बदलायच्या, याची नाही बदलायची. या अभंगाची चाल बदलायची नाही. का बदलायची नाही? कारण तेवढी अर्थता दुसऱ्या कोणत्याच चालीत नाही बघा. आम्ही भल्या पहाटे म्हणतो, संसार दुःख मूळ. आणि काकडा सुटोस तर आम्हाला दूध काढाय पळावं लागतंय, करता काय? चला मला सांगायचं काय. तो म्हणायला लागला, महाराज एवढ्या दिवस कीर्तनात ऐकत होतो, आता प्रत्यक्ष अनुभव यायला लागला. मी म्हटलं, बाबा झालं काय रे बाबा, एवढा का वैतागला असतो? म्हटलं, महाराज वैतागू नाही तर काय करू, रोज उठून आमच्या दोघांचं भांडण आहे बघा. मी म्हटलं, अरे पण तू तर म्हटला होता बाबा बायको चंद्रमुखी आहे. वळ काय चुकलो म्हणला, कशाची चंद्रमुखी? म्हटला सूर्यमुखी.
अशी तापते म्हणे. आता काय सांगावं. मी म्हटलं आपलं थोडक्यात आवरा. सूर्य आपल्यावर तापला तर कीर्तन सुटल्यावर जेवायची पंचायत. काय करता म्हटलं आपलं आवरून घ्या. मी आवरून घेतलं आणि परत पुढच्या वर्षी गेलो का तेव्हा त्याला हळूच विचारलं आता कसं आहे. हळूच विचारलं बाबा आता कसं आहे. तो म्हटला महाराज आता तर विचारूच नका म्हटला. मी म्हटलं बाबा सूर्यमुखी म्हटला होता आता अजून काय राहिलं. तो म्हटला महाराज एक वेळ सूर्य परवडला कारण तो सकाळी शांत असतो दुपारी तापतो परत संध्याकाळी शांत होतो म्हणे. आमचं मॉडेल म्हणजे त्या सूर्यासारखं सुद्धा नाही. हे एकदा तापलं ना म्हणे थंडच होत नाही. हे सूर्यमुखी नाही हे ज्वालामुखी आहे म्हणतो. आता मला तुम्हाला सांगायचं आहे चंद्रमुखी पासून ते ज्वालामुखी पर्यंतचा प्रवास झाला. खरं सांगा ज्या वेळेला हे दोघं यष्टीत एका बाकडावर भेटले तेव्हा एका जीवाला दुसऱ्या जीवाची संगती सुखाची वाटली होती का दुःखाची. सुखाची वाटली होती म्हणून तर लग्नापर्यंत गेलं ना. सुखाची वाटली होती पण सुख मिळालं का नाही मिळालं. म्हणजे जीवानं जीवाची संगती केली तरी वेदांत शास्त्र बोलतंय त्याला सुख मिळत नाही. मग जीव संगती करतो ती दुसरी जडाची. कशी करतो चला मगाच उदाहरण दिलेलं घ्या. उद्या जर संध्याकाळी 7 ते 9 2 तास कोणीतरी एकट्यानं इथं येऊन बसायचंय असं जर मी म्हटलो तर एखादा गावातला तरुण मुलगा म्हणेल महाराज मी बसतो एकटा बसतो. कोणी मित्र जोडीला नको कोणी नको एकटा बसतो. फक्त एक करा काय करा एक 5G चा मोबाईल द्या जिओचं सिम द्या. 2 तास काय म्हणेल 4 तास बसतो म्हणेल बघा. असं कोणी म्हणेल पण मला तुम्हाला म्हणायचं आहे खरं सांगा तो एकटा बसायला तयार झाला मग तो एकटा बसला का त्यानं जडाची संगती केली. त्यानं जडाची म्हणजेच मोबाईलची संगती केली. म्हणजे जीव हा जीवाची संगती जर त्यानं केली नाही तर तो जडाची करतो. म्हणजे जडाच्या संगतीमध्ये तो जातो. पण जडाची संगती सुद्धा किती तोट्याची आहे ती फायद्याची नाही. ती आपल्याला सुख देत नाही. कशी देत नाही. अगदी तुम्हाला संत वाङ्मयातलं संतांच्या चरित्रातलं उदाहरण देतो. कोणी एक महात्मा चांगला तपस्वी महात्मा होता पण झालं काय हो शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमिसे मठ शिष्य सगळं काही होतं. आणि झालं काय त्याच गावातली एक म्हातारी आजी त्या महाराजांना म्हणायची महाराज जपून बरं जपून. काय म्हणायची महाराज जरा जपून असं ती म्हणायची. महाराजाला राग यायचा. महाराज म्हणायचे ह्याची लाकडं गेल्यात मसनात आणि हे मला सांगतोय जरा जपून. मी सगळ्या गावाला जगाला उपदेश करतो आणि हे मला सांगतोय जरा जपून. असा उपदेश म्हणे ही मला करते. राग यायचा. पण चरित्रात वर्णन असं आहे झालं काय अगदी ते महाराज अंथरुणावर खेळलेले असताना एका शिष्यानं चांगला मखमली जोडा तो त्यांना आणून दिला. आता त्यांनी आता खरं सांगा चालताच येईना अंथरुणाला खेळलेले आहेत. आता काय तो जोडा घेऊन करणार आहे महाराज. काय उपयोग आहे त्याचा. काही उपयोग नाही की नाही. कशाला त्याच्यात आसक्ती ठेवायची. पण ते महाराज म्हणले ठेव जरा तिथे ठेव म्हणे बघू पुढचं पुढं. तो जोडा ठेवला आणि झालं काय मरण समयाचा काळ आला आणि त्या मरण समयाच्या काळामध्ये त्यांचं लक्ष त्या जोड्याकडे गेलं आणि परिणामी मनात इच्छा निर्माण झाली एवढा जोडा तेवढा पायात घालायचा राहिला बघा. ही इच्छा मनात निर्माण झाली आणि त्याचा परिणाम पुढचा जन्म चांबाराचा मिळाला. फक्त मागच्या जन्मामध्ये तपस्वी महात्मा होता म्हणून रोहिदास चांबारांचा मिळाला. म्हणजे रोहिदास चांबार झाले. म्हणजे जडात जरी आसक्ती गुंतली ना तरी ती घातक आहे. म्हणजे जड पदार्थ सुद्धा आपल्याला आनंद देत नाही. कायम स्वरूपी सुख देत नाही बघा. कसा देत नाही जाऊ द्या चला अगदी दृष्टांतानं तुम्हाला पटवून देतो. मला वाटतं हा तारीख आज किती आहे 31 जानेवारी 2026. मला वाटतं जर तुम्ही आज माझं कीर्तन ठेवण्याऐवजी जर बरोबर 10 वर्ष तुम्ही अगोदर माझं जर कीर्तन आज इथं गावात ठेवलं असतं ना म्हणजे किती साली
31 जानेवारी 2016ला जर तुम्ही माझं कीर्तन इथं ठेवलं असतं तर जेवढी लोक कीर्तनाला आलेली आहेत ना तेवढ्या सगळ्या लोकांना मी 1,000 रुपयाची नोट दिली असती. कितीची? 1,000ची. मी तारीख किती सांगितली? 31 जानेवारी 2016ला जर तुम्ही मला कीर्तनाला बोलवलं असतं तर मी किती पैसे दिले असते? 1,000 रुपये तुम्हाला दिले असते. खरं सांगा कसं वाटलं असतं तुम्हाला? काय कीर्तनात खरं बोलाय काय बिघडतंय? सगळ्यांना नुसतं कीर्तनाला आलो म्हणून 1,000 रुपये मिळाले, आनंद झाला असता की नाही? आनंद झाला असता. मग मला वाटतं जर तुम्हाला मी तेव्हा 1,000 रुपयाची नोट दिली असती तर तुम्हाला आनंद झाला असता असं तुमचं जर म्हणणं असेल तर खरं सांगू काय? काय झालं बघा, ज्ञानेश्वरीमध्ये मी ती 1,000 रुपयाची एक नोट ठेवली होती आणि डॉक्टर साहेब या नोटबंदीच्या काळात माझ्या ध्यानातच राहिलं नाही की आपली 1,000ची नोट त्या ज्ञानेश्वरीत आहे म्हणून, आणि ती बदलायचीच राहून गेली. बघा माझ्याकडून ती तेव्हा बदलायची राहून गेलीये. त्याचा परिणाम आज 1,000ची ती नोट मी तुमच्यातल्या कुणाला तरी देतो, तुम्ही मला 500-500च्या 2 द्या. चालतंय का? नाही चालत. का चालत नाही? जो पैसा अगोदर सुखाला कारण होता तोच पैसा कालांतराने दुःखाला कारण ठरला. सामान्यपणे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो ऐका. जेव्हा नोटबंदी झाली का ती तारीख होती बघा काहीतरी 8 नोव्हेंबर 2016. त्या दिवशी तुम्ही रात्री टीव्हीत ऐकलं बघा, मेरे प्यारे भाई और बहनों, आज रात से हाल ही में जो 500 के वो 1000 के जो नोट है वो महज से कागज रह जाएंगे. काय धुमाकूळ झाला महाराज. नेमकी पंढरपूरची कार्तिकी वारी आमची संपली बघा. नामदेवरायांच्या पालखीत चालत आम्ही बघा आळंदीला गेलो आणि आळंदीची कार्तिकी वारी बघा ज्ञानोबारायांची भरलेली. आणि आम्ही जेव्हा आळंदीत घाटावरून प्रदक्षिणा करत होतो का तेव्हा एक दृश्य पाहिलं. घाटावरचा एक भिकारी आपल्या बायकोला बुटानं मारित होता. कशानं? बुटानं मारित होता. ते मारतय म्हणल्यावर आम्ही म्हणलं अरे काय रे हे, धावत पळत गेलो बघा आणि त्या भिकाऱ्याचा हात धरला. त्याला म्हणलं हे का मारतो रे? त्यानं माझ्याकडं पाहिलं, म्हटलं महाराज हात सोडा, मारील नाही तर काही. अरे पण मी म्हटलं मारतो. तो म्हटला महाराज हात सोडा, मारील नाही तर काही करेल, माझी बायको. तो काय म्हणला? माझी बायको. महाराज तेव्हा मला कळालं भिकाऱ्यांना सुद्धा बायका आहेत राव. म्हणजे तेव्हा कळालं मला. हा चला मला सांगायचं काय, तो भिकारी मला म्हटला माझी बायको, मी मारेल नाही तर काही करेल म्हटला. असं नाही, जाऊ द्या, चला पुढेही चला दृष्टांतात चला. मारेल नाही तर काही करेल. मी म्हटलं बाबा तुझी बायको आहे, खुशाल मार बाबा. अरे पण का मारतोस तेवढं सांग. असं म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं महाराज काय सांगू म्हणे बघा, ऊन वारा पाऊस याचा विचार न करता या घाटावर बसून आम्ही भीक मागतो. कोणी आम्हाला रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये देतात बघा. आणि ती भीक आम्ही मागून कसं तरी राहतो. म्हणे आमच्या बायकोला मात्र एक वाईट सवय आहे बघा. काय सवय? आली चिल्लर आणबंदी नोट करून, आली चिल्लर आणबंदी नोट करून. आता सांगा म्हणे महाराज ही नोटबंदी झाली तर आमच्या सारख्या भिकाऱ्याचे 5 लाख बदलून दिन कोण? हे कोणाचं सांगितलं मी? घाटावरच्याच बंगल्यातल्यांचं. काय झालं मला नाही माहिती बघा. हा म्हणजे मला सांगायचं काय, जो पैसा अगोदर सुखाला कारण होता तोच पैसा कालांतराने दुःखाला कारण ठरला. म्हणजे जड पदार्थ सुद्धा जीवाला कायम स्वरूपी सुख देऊ शकत नाही. चला पुढची संगती आहे देवाची. ऐका, जीव हा देवाची संगती करतो, पण वेदांत शास्त्र म्हणतंय जीवाला देवाच्या संगतीतही सुख भेटत नाही. तुम्ही म्हणाल महाराज जरा सावध बोला, कारण सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवरू म्हणू म्हणू आम्ही म्हातारे झालो आणि तुम्ही म्हणताय देवाच्या संगतीत सुख नाही. मी म्हणत नाही, वेदांत शास्त्र म्हणतं जीवाला देवाच्या संगतीत सुद्धा सुख मिळत नाही. कसं मिळत नाही? त्याचं उत्तर ऐका. वेदांत शास्त्र म्हणतंय जीव जर देवाच्या संगतीत गेला तर तो जीव रूपानं शिल्लकच राहत नाही.
अहो तोच देव होऊन जातो. महाराजांचं प्रमाण आहे, देव पहावया गेलो देवची होऊन ठेलो. मग जर जीवच देव झाला तर तिथं जीवाच्या सुखाचा विचार करता कुठे, कारण तो जीव रूपानं शिल्लकच राहिलेला नाही. म्हणून जीवाला देवाच्या संगतीमध्ये सुख नाही. मग जीवाला कोणाच्या संगतीत सुख आहे? जीवाला केवळ आणि केवळ संतांच्याच संगतीत सुख आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. म्हणजे जीवाला सुख कोणाच्या संगतीत आहे तर ते केवळ आणि केवळ संतांच्याच संगतीत आहे. का बरं? कारण संत महात्म्यांचं स्वरूपच सुखाचं आहे. म्हणून तर ज्या वेळेला ज्ञानोबारायांचा स्वरूप महिमा सांगायचा होता तेव्हा नाथ महाराज ज्ञानोबारायांविषयी बोलताना बोलले बघा, सर्व सुखाची लहरी 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 सर्व सुखाची सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. ज्ञानोबाराय म्हणजे त्यांचा स्वरूप महिमाच असा आहे, सर्व सुखाची लहरी म्हणजे संतांचं स्वरूपच सुखाचं आहे. म्हणून जीवाला जर सुख पाहिजे असेल ना तर ते केवळ आणि केवळ संतांच्याच संगतीत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देवाला प्रार्थना करतायत, देवाकडे मागणी करतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आम्हाला त्यांची संगती द्या. कोणाची? ज्यांच्या चित्तात भगवान परमात्मा अखंड वास्तव्याला आहे, अहो त्यांचीच संगती आम्हाला द्या. अहो जगद्गुरु तुकोबाराय तर देवाकडे मागणी करताना म्हणतायत बघा की आम्हाला त्यांचीच संगती द्या. कोणाची? ज्यांच्या चित्तामध्ये अखंड परमात्म्याचं प्रेम आहे. अहो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत बघा, अखंड जया तुझे प्रीती अखंड जया तुझे दयाचे संगती मग मे कमळापती मजदे तयाची संगती. आम्हाला त्यांची संगती द्या. आणि देवा एकदा जर का त्या संतांची संगती मिळाली की मग बाकी मी तुला काही मागून तुझं बा नानी कांटाळा, आम्ही तुला दुसरं काही मागणार नाही. मग आम्ही पडून राहीन तये ठाई. संतांची संगती मिळालं ना मग आम्हाला दुसरं काही नको. हे ऐकल्यावर भगवान परमात्मा म्हणजेच देव जगद्गुरु तुकोबारायांना म्हणायला लागला, महाराज अहो देव वसे चित्ती ही तुमची मागणी आहे, मान्य आहे. अहो पण सध्या आम्ही पाहतो लोकांच्या ठळक मागण्या वेगळ्या असतात
आणि पुन्हा विधिमंडळात पुरवणी मागण्या वेगळ्या असतात. पुरवण्या मागण्या अजूनही काय असतात की हो. महाराज म्हणले आम्हाला तसलं काही मागायचं नाही, आम्हाला एवढंच देवा तुझ्याकडे मागायचंय. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. पण देवानं महाराजांना म्हणावं, महाराज अहो याच एका मागणीवर तुम्ही एवढे ठाम आहात आणि याच मागणीचा एवढा तुमचा आग्रह का आहे. महाराज त्याचं उत्तर अभंगात आम्ही एवढे ठाम आहोत की देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आम्हाला त्या संतांची संगती द्या, अन्य काही नको. या एकाच मागणीवर आम्ही एवढे ठाम का आहोत त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय देतात. कारण ऐसे आवडते मला, आमच्या मनाला ते आवडतं म्हणून आम्हाला आता बाकी दुसरं काही नको. कारण का मानवी जीवनामध्ये अशी नियमावली आहे, माणसाच्या मनाला जे आवडतं का तेच सगळ्या बाह्य इंद्रियांद्वारे प्रकट होत असतं. कसं होतं, ज्ञानोपाराय ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात सांगतायत, आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी आणि मग ते वाचे दिठी करासी. ज्ञानोबाराय म्हणतायत, कोणतीही आवड किंवा कोणतीही गोष्ट अगोदर मनात उत्पन्न होते आणि मग ती बाह्य इंद्रियांद्वारे प्रकट होते. आणि मन हे या मानवी देहामध्ये, या देहरूपी नगरामध्ये ते राजा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचे बंधू कानोबाराय म्हणतायत, म्हणू राजा एक देह. मन हे या देहामधलं राजा आहे. आणि कसं होते, हे मन सगळ्या क्रिया करायला लावतं मन, पण सापडत मात्र कुठंच नाही. बघा हे कसं आहे मन. अगदी तुम्हाला मी दृष्टांतानं पटवून देईल. काय झालं बघा, एक मारवाडी भाषेतला दृष्टांत आहे. काय झालं, एक मनुष्य रस्त्यानं चाललेला होता आणि जाता जाता त्याला रस्त्याच्या बाजूला एक आंब्याचं झाड दिसलं आणि त्या आंब्याच्या झाडावरून आंबा पडताना त्यानं पाहिला. पण आता हा दृष्टांत मारवाडी भाषेत आहे, मलाही तसंच सांगावं लागेल ना. ते म्हणतात, आम के पेड़ से आम गिर्या देखा दो जने. काय म्हटले, आंब्याच्या झाडावरून आंबा पडला पण पाहिला कुणी, देखा दो जन्या. दो जन्या म्हणजे कुणी कुणी, हा दोन डोळ्यांनी, कारण हा रस्त्यानं एकटाच चाललाय ना. देखा दो जन्या म्हणजे आंबा पाहिला डोळ्यांनी. पण ते पुढे म्हणतात, देखा सो दवड्या नाही, दवड्या दो जन्या. ज्यांनी आंबा पाहिला त्या आंब्यापर्यंत पळाले का, नाही पळाले, पळाले पाय. पण पुढे ते सांगतात, दवड्या सो उठाया नाही, उठाया दो जन्या. जे पाय आंब्यापर्यंत पळाले त्यांनी आंबा उचलला नाही. उचलला कुणी, दोन हातांनी उचलला.
पण त्याच्याही पुढं गंमत ऐका. उठाया सो चाख्या नाही, चाख्या एक जन्या. ज्या दोन हातांनी आंबा उचलला त्यांनी तो चाखला का? नाही चाखला. चाखला कुणी? एकट्या जिभेनं चाखला. पण एवढ्यात त्या आंब्याचा मालक आला. रोज आंबे चोरीला जात होते. याला वाटलं हाच आंबे नेत असला पाहिजे. आंब्याचा मालक पळत पळत आला आणि यानं त्याला पकडला. कोणाला? ते सांगतायत चाख्या सो पकडी जा नाही, पकडी जा दो जन्या. जिना आंबा चाखला तिला पकडली का? नाही पकडलं. पकडलं खांद्यांना, पकडे जा दो जन्या. आणि त्याच्या पुढचा आहे का, पकडी जा सो कुटी जा नाही, कुटी जा एक जन्या. ज्या खांद्यांना पकडलं त्यांना मार बसला का? नाही बसला. मार कुणाला खावा लागला? एकट्या पाठीला खावा लागला. आणि त्याच्या पुढची गंमत आहे का, जिनं मार खाल्ला तिनं रडायला पाहिजे होतं का नाही? पण इथं भानगड अशी आहे, कुटी जासो रोया नाही, रोया दो जन्या. कोण रडले? डोळे. आंबा पाहिला होता कुणी? डोळ्यांनी. हे सगळं चक्र फिरलं बघा. पण आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, याच्यात तुम्हाला मन कुठं दिसलं का? मन मन नाही ना दिसलं कुठं. पण गंमत आहे का, हे सगळं करायला लावणारं मनच आहे बघा. ते कसं आहे मी लगेच तुम्हाला पटवून देईल. जेव्हा तो आंब्याच्या झाडावरून आंबा पडताना पाहिला, तेव्हाच जर याच्या मनानं त्याला सांगितलं असतं, अरे हे आंब्याचं झाड आपलं नाही, याच्यावरून पडणारा आंबा आपला नाही, तो घ्यायला नको, तर पुढच्या क्रियाच झाल्या नसत्या बघा. पण याचं मनच आतून सांगतं, बघ बघ, अरे पाडाचा आहे की कच्चा आहे बघ, अरे आंबट आहे की गोड आहे बघ बघ. कोण सांगतं? मन. हा, करायला लावतं सगळं मन, पण सापडत मात्र कुठंच नाही. म्हणून या देहरूपी नगरातला राजा कोण असेल तर ते मन आहे. इंद्रियाचा राजा मन, इंद्रियाचा राजा. सर्व भावे पूजा मन इंद्रियाचा राजा, त्याचे सर्व भावे पूजा. 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 आधी मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व भावेगा. 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 मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व मन इंद्रियांचा राजा. मन या सगळ्या इंद्रियांचा राजा आहे. आणि म्हणून काय करा, महाराज म्हणतायत त्याच्या करता म्हणून आधी मन घेई हाती. आणि चाल बसवाय सुद्धा आधी मनच चालीत लागतंय, नाही तर बसणार नाही. चालीत सुद्धा गुतोडा एवढा आहे की मन ताब्यात आल्याशिवाय ती बी बसणार नाही बघा. चला, आधी मन घेई हाती. चला, मला सांगायचं काय, मन या शरीरामध्ये राजा आहे. आणि म्हणून या मनानं जे ठरवलं का, ते सगळ्या इंद्रियांना करावं लागतं, असं हे मन आहे. आणि महाराज म्हणतायत म्हणून या संतांच्या संगतीमध्ये जाणं ही आमच्या मनाची आवड आहे. आणि म्हणून आता आमचं मन दुसऱ्या कशात रमत नाही. कारण काय त्या मनाची गंमत आहे बघा.
अर्जुन जेव्हा म्हटला ना, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, अर्जुन देवाला म्हणतो, देवा अरे हे मन चंचल आहे, हे मन प्रमाथी आहे. प्रमाथी म्हणजे चुका करणार आहे. हे मन कसं आहे? चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी. पुढं कसं आहे? बलवत दृढम, अहो ते बलवान आहे. कसं आहे मन? बलवान आहे आणि दृढम आहे. आता या दृढम पदावर जेव्हा ज्ञानोबा बोलले ना, तेव्हा ऐका, अहो या मनाचं सगळं वाईट आहे, म्हणजे ते चंचल आहे, प्रमाथी आहे. पण ज्ञानोबरायांसारख्या महात्म्याला त्या वाईट मनामध्ये सुद्धा एक स्वभाव चांगला दिसला. एक गोष्ट म्हणे त्या मनाची चांगली आहे. कोणती चांगली आहे? ज्ञानोबराय म्हणतायत, एखाद्या गोष्टीत जर मन रमलं तर ते मन अहो सहजासहजी त्याला सोडायला तयार होत नाही. ज्ञानोबराय म्हणतायत, देखील या गोडीची या ठाया सोके. काय होतं? ते सोकावतं आणि मग ते सोडायला तयार होत नाही. कसं? अगदी उदाहरणानं पटवून देतो. अहो एका गावात कीर्तनाला गेलो. गेल्यानंतर काही 4 मंडळी जवळ येऊन बसली. बसल्यानंतर त्यातला एक मनुष्य उठून गेला. उठून गेल्यानंतर मला बाकीच्यांनी सांगितलं, महाराज ते आता जे उठून गेलं का आत्ता, हो लय चांगला माणूस बघा, आमच्या गावातला ना 1 नंबर माणूस तो. मग त्याच्यासारखा दुसरा माणूस नाही बघा. फक्त महाराज एक अडचण आहे. काय अडचण आहे? दारू पितय तेवढीच अडचण आहे. दुसरं काही नाही बघा. भजनात असतंय, कीर्तनात असतंय, सगळ्या गावाच्या कामात असतंय. अहो दारू नाही ना प्याला तर त्याच्यासारखा चांगला माणूस दुसरा गावात कोण नाही. पण दारू पिलं की बिघडतंय बघा सगळं. महाराज बघा, दगड टाकून जमलं तर जमलं. मी बी जरा चंग बांधला. कीर्तनात येऊन ते बसले होते. मी मुद्दाम जरा दारूचा विषय काढला आणि म्हटलं, काय हो, अहो दारू पिल्यानं कोणाचं कल्याण झालंय सांगा? अहो देवाचे पुत्र असणारे यादव दारू पिऊन एकमेकात भांडणं करून मेले. कोणाचं चांगलं झालंय बाबा? त्या विषय सोडून हे ऐकल्याबरोबर अहो ते बाबाच उभा राहिले. मला तर वाटलं आता खातोय मारगाड्या. म्हणलं आता कशाला बोललो उगच, काय माहिती. म्हणलं जाऊ द्या, आपण बी तात्यांचे शिष्य आहेत. म्हणलं झालं तर झालं, काय एखाद्याचं चांगलं होत असेल तर काय मार खायला हरकत आहे. म्हणलं मारू द्या, मारलं तर पण सोडल तरी दारू. म्हणलं बाबा उभा राहिला तरी मी तुम्हाला भेणार नाही बाबा, बोलायचं ते बोलणारच आहे. अहो दारूने नाही हो कोणाचं चांगलं झालं बाबा, करा संकल्पन. त्या विषय सोडून ते बाबा म्हणले, महाराज माराय नाही, संकल्प करायलाच उभा राहिलोय. दारू सोडणार म्हणे, आणा पाणी. म्हणजे मलाच कामाला लावलं बरं. म्हणलं जाऊ द्या, काय आणायला लावतात ना पाणी, आणू. बाबाचं चांगलं होत असल्यावर काय बिघडतंय, तांबर पाणी आणाय आपल्याला. पाणी आणलं, हातावर पाणी त्यांच्या दिलं आणि त्यांनी माझ्या समोर संकल्प सोडला. म्हणले, महाराज तुमच्या साक्षीनं म्हणे हो का आजपासून दारू सोडली. तू सोडली म्हणला. मला धक्का बसला हो डॉक्टर साहेब. मी मनात विचार केला, आमचे गुरुवर्य तात्या लोकांना सांगू सांगू दमले हो, व्यसन करू नका, व्यसन करू नका. आणि महाराज मलाच जरा वाटायला लागलं, माझ्याच वाणीचं तप वाढलं का काय की एका वाक्यात त्यानं दारू सोडली. काय परिणाम माझ्या वाक्याचा झाला, जरा मला मला थोडा कॉन्फिडन्स आला. गड्या जमतंय म्हणलं आपल्याला पण. आणि मग मी त्या बाबांना म्हणलं, बाबा अहो लय लोक म्हणतात एकदा लागलेलं व्यसन सुटत नाही, सुटत नाही, सुटत नाही, आणि तुम्ही तो एका मिनिटात सोडलं राव. ते म्हणला, काय बोलता महाराज, कोण म्हणतं व्यसन सुटत नाही? अहो म्हणलं लय टेन्शन घेऊ नका. अहो ग लोक म्हणतात सुटत नाही, सुटत नाही, सुटत नाही. अहो अशी तर दारू मी आतापर्यंत 100 वेळा सोडली म्हणला. कळलं तरी बरं आहे, न कळलं तरी बरं आहे. एका 100 वेळा सोडली म्हणजे पुन्हा धरली बघा. अवघड आहे बघा माणसाचं. एखाद्या गोष्टीत माणसाचं मन रमलं ना, अहो तो सोडायलाच तयार होत नाही. हा मनाचा एक स्वभाव चांगला आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत, ते जर चांगल्या ठिकाणी रमवलं ना मग मात्र ते सोडत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, आमच्या मनाला आवडे देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना. म्हणून काय करा देवा, देवा पुरवावी वासना. देवा आमचीही वासना पूर्ण करा. पण वासना शब्द ऐकल्यावर जरा माणसं म्हणतील, अहो महाराज काय बोलता, वासना कुठं चांगली आहे का? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अहो जी वासना अंतकाळामध्ये शिल्लक राहिली
रीतीनं पुढचा जन्म घ्यावा लागतो, म्हणजे वासना जन्माला कारण आहे. म्हणून तर आपल्याकडं भारुडामध्ये म्हटलं जातं, वासना ओढाळ काय रे गड्या वासना. बस महाराज, हे आपण लय असल्यात ताण घेत नाही का? तर उगा आरडायचो, जोरात म्हणायचं, कुणी सांगितलंय? अहो इथं एक पिंगळा म्हणायचे 51,000 येतं ना, आम्ही फुकाट का बोंबला? हा चला, हा ऐका, माझं म्हणणं काय, वासना ओढाळ गाई रे गड्या, वासना ओढाळ गाई. ती वासना अवघड आहे. मग ऐका, जर वासना अशी असेल तर तुम्ही कसं म्हणता देवा पुरवावी वासना? तर त्याचं उत्तर पंचदशीकार देतायत. वासना ही एक प्रकारची नाही, वासना द्विविधा प्रोक्ता शुद्धाच मलिना तथा. वासना दोन प्रकारची आहे, एक शुद्ध वासना आहे आणि दुसरी अशुद्ध वासना आहे. पंचदशीकार म्हणतायत शुद्धा जन्म, अशुद्धा जन्म हेतू स्याच आणि शुद्धा जन्म विनाशिनी. म्हणजे अशुद्ध वासना ही जन्माला कारण आहे आणि शुद्ध वासना ही जन्मांचा विनाश करणारी आहे. म्हणून महाराज म्हणतायत आमची शुद्ध वासना आहे कोणती? देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. विठोबा रखुमाई चित्ते त्याचे घडावे संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. महाराज म्हणतायत ज्यांच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा अखंड वास्तव्याला आहे, असे जे संत आहेत त्या संतांची संगती आम्हाला प्राप्त व्हावी, हीच आमची देवा तुझ्याकडे मागणी आहे. ती मागणी आमची एवढी दृढ काय? कारण आमच्या मनाला ते आवडतं, म्हणून देवा ती आमची वासना पूर्ण करा. पण देव परत जगद्गुरु तुकोबारायांना म्हणले असावेत. बघा बरं महाराज, याच्या पलीकडं कोणती मागणी नाही ना. महाराजांच्या लक्षात आलं, हा परत परत विचारतोय, म्हणजे याच्यात काहीतरी आणखीन बारकाव्याची एखादी मेक असली पाहिजे. कारण हा कसा आहे, चतुरा तो शिरोमणी, हा करेल काय? महाराजांच्या लक्षात आलं, आपण म्हणतोय ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे त्या महात्म्यांची संगती द्या. मग हा काय करेल? थोड्या वेळापुरती दिलं आणि पुन्हा काढून घेईल. असं कसं जमेल हो? महाराज म्हटले देवा, अरे मग महाराजांच्या लक्षात आलं, महाराज म्हणले देवा एक कर, एकदा आम्हाला त्या महात्म्यांची संगती मिळाली ना की मग मात्र आम्हाला परत त्यांच्या अंगसंगाची तुटी होता कामा नये. हरि जनास भेटी, हरि जनास भेटी, हरि जनास भेटी, हरि जनास भेटी.
जर संतांची संगती आम्हाला मिळाली ना, आता परत त्यांच्या अंगसंगाची तुटी होता कामा नये. का बरं? कारण महाराज म्हणतायत मानवी जीवाचा हा स्वभाव आहे. या जीवाचा काय स्वभाव आहे हो? हा मनुष्य चांगल्या विचारात जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं मन चांगलाच विचार करतं, आणि वाईट विचाराच्या वातावरणात गेला का की मन सुद्धा तसंच होतं बघा. निरूपणी बैसता सद्वृत्ती होते आणि तेथोनी उठता सवेची जाते. काय होतं? चांगलं जोपर्यंत आपण ऐकतोय का तोपर्यंत लोक म्हणतात खरंच आहे हो, हेच खरं आहे बघा. पण कुठपर्यंत? चांगल्या विचारात आहोत तोपर्यंत. आणि एकदा तिथून आपण उठलो का की मग काही नाही बघा, सगळ्यावर पाणी असतं. कसं? कीर्तनात बसल्या बसल्या लोक म्हणतात खरंच आहे हो. एवढं महाराज पोट तिडकीनं सांगतात नामस्मरण करा, खरं आहे. व्यसन करू नका, खरं आहे. पण हे खरं आहे, खरं आहे कुठपर्यंत? 9 वाजोस्तोवर. 9ला एकदा माणसं पॅन्टी झटकून उठले का म्हणतात हे सांगणं तर ह्यांचा मना धंदा. आता काय करायचं? अवघड झालंय बघा. आता चला, कमीत कमी आम्ही धंदा केला नाही, आम्हाला तर म्हणू नका. चला, मला सांगायचं काय, महाराज लोक लगेच सोडून द्यायला तयार होतात. म्हणून तर बघा मी लय दिवस विचार करत होतो महाराज लोक काय करतात हो, एक कीर्तनाला आले की आल्यावर एकदा पाया पडतात आणि बसतात बघा. आता पुढे यायला जागा नसली तर माणसं खाली बसता बसतात, तिकडून असं करतात आणि खाली बसतात बघा. म्हणजे आल्या आल्या एकदा पाया पडून कीर्तनाला बसतात आणि कीर्तन झाल्यावरही पुन्हा एकदा पाया पडतात. मी लय दिवस विचार करत होतो बघा, एकदा पाया पडलं तरी ठीक आहे, हे लोक 2-2 वेळा पाया का पडतात? लय दिवसानं माझ्या ध्यानात आलं, लोक आल्या आल्या पाया पडताना म्हणतात बुवा 9 वाजोस्तोवर तुझ्या ताब्यात आहे, काय सांगायचं ते सांग. आणि 9ला एकदा पाया पडून पुन्हा का जातात? बुवा तू सांगितलेलं तुझं तुला लखन, आमची आम्ही निघालो बाबा. म्हणून 2 वेळा म्हणून निरूपणी बैसता सद्वृत्ती होते आणि तेथोनी उठता सवेची जाते. म्हणून थोड्या वेळा करता सुद्धा आपलं मन हे वाईटाच्या संगतीत जाता कामा नये. म्हणून हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी. आता त्यांच्या अंगसंगाची तुटी आम्हाला होता कामा नये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मग देवा जर असं जर आमचं सगळंच्या सगळं जीवन हे संतांच्या संगतीत जर व्यतीत झालं ना तर मग देवा अरे खऱ्या अर्थानं तेच आमचं जीवन भलं आहे.
शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, म्हणजे तेच जिन भलं आहे. भले संत संगष्टने, संत संगष्टने जिने ते भले जिने.
म्हणजे संतांच्या संगतीमध्ये जे आपलं जीवन व्यतीत होतं, अहो तेच जीवन फक्त धन्य आहे. अन्य जीवनाला धन्यता नाही. पण संतांच्या सानिध्यात जर जीवन व्यतीत झालं तर महाराज म्हणतायत ते जीवन आमचं धन्य आहे. म्हणून कोणत्या का निमित्तानं होईना आपल्याला संतांची संगती घडली पाहिजे. आता माझा वेळ संपलाय. संतांची संगती मिळण्याकरता अहो संतांच्याच आपण इच्छा पहा. ते म्हणतात आम्हाला किडा बनव पण संतांच्या नाहीतला बनव, कुत्रा बनव पण संतांच्या दारातला बनव. म्हणजे संतांच्या सानिध्यामध्ये राहणं हीच संतांना अपेक्षित मागणी आहे. अहो संतांच्या सानिध्यात जर आपण राहिलो, अहो लय मोठं नाही, सामान्य जीव बनून जरी आपण राहिलो ना, अहो मी म्हणतो एखाद्या किड्याचा जन्म मिळू द्या, पण संतांच्या सानिध्यात मिळाला तर त्याचा फायदा काय होतो. अगदी धावत्या वेगामध्ये बघा 2.5 ते 3 मिनिटात दृष्टांत सांगतो. अहो जनाबाईंच्या जीवनचरित्रातला प्रसंग आहे. जनाबाई नामदेवरायांच्या घरामध्ये दासी जनी म्हणून राहत होत्या. म्हणजे नामदेवरायांच्या कुटुंबातल्या लोकांची सेवा करणं हे जनाबाईंकडं काम होतं. आणि बरं काय नामदेवरायांचं कुटुंब म्हणजे काय बारकं होतं वय तेव्हा. अहो त्या अलीकडे हम दो, आता तर हम दोन हमारे दो सुद्धा ना एकच बास म्हणतात. हम दो हमारे दो असं नव्हतं. नामदेवरायांचं कुटुंब किती मोठं होतं. सर्वांच्या पाठातला तो अभंग आहे बघा. गोनाई राजाई दोघी सासू सुना, नाम नाम जाना बापले. कोण कोण होतं आता माणसं मोजा. गोनाई राजाई किती झाल्या? 2. दामुशेठ आणि नामदेवराय किती झाले? 4. आता नामदेवरायांना 4 मुलं, माधा विठा गोंदा, नारा विटा महादा गोंदा, हे 4 पुत्र किती झाले? 8 झाले. आता त्या 4घांच्या 4 बायका, लाडाई गोडाई एसाईन साखराई किती झाल्या? 12. आणि लिंबाई आणि आऊबाई ते बहिणी ह्या दोघी किती झाल्या? 14. आणि या 14 लोकांची सेवा करणं एकट्या जनाबाईचं काम होतं. परिणामी काम जास्त असल्यामुळं जनाबाईला स्वतःकडे लक्ष देण्याकरता वेळ नव्हता. परिणामी तिच्या डोक्यात झाल्या उवा. कोणाच्या? जनाबाईंच्या. जनाबाईंच्या डोक्यात उवा झाल्या. का झाल्या? 14 जणांचं काम तिच्या मागं होतं बघा. म्हणजे जुन्या काळामध्ये महिलांच्या डोक्यात उवा होत होत्या, अलीकडं होत नाहीत बघा. जनाबाईंच्या डोक्यात उवा झाल्या. का झाल्या? काम होतं हो. अलीकडं बायांच्या डोक्यात उवा होत नाही. नाही मी काय म्हणलेलो ना, ही बसलेली म्हणल्यात काम नाही म्हणून. आपलं काय मत नाही, अजिबात आपलं काय मत नाही. चला मला सांगायचं काय, अहो डोक्यामध्ये ओवा झाल्या आणि त्याचा परिणाम काय झाला. जनी डाईने गांजली विठाबाई धाविनली, जनी डाईने गांजली. जनाबाईंना असा फणफणून ताप आला बघा. काळजी पडली देवाला. अहो देवानं विटेवरून धावती यावं, असं गरम गरम पाणी तापवावं आणि देवानं स्वतः जनाबाईंना नाहू घालावं. मग मला वाटतं आता अलीकडच्यांना विचारून फायदा नाही, मला पलीकडं विचारावं लागेल. नाव घातली की डोक्यातल्या सगळ्या उवा जातात का काही राहतात? पटापटा बोला, जेवायचं असलं लवकर तर. हा सगळ्या जातात का काही राहतात? हा काय राहतात. मग राहिलेल्या उवा जाण्याकरता, त्या काढण्याकरता काय करावं लागतं? हातामध्ये फणी घ्यावी लागते आणि केस विंचरावे लागतात. अहो कल्पना करा, हा स्वतः परमात्मा हातामध्ये फणी घेऊन बसलाय आणि जनाबाईंचे केस विंचरतोय. जनाबाईंचे केस देवानं फणीनं विंचरावे. आता त्याच्या पुढं चला, फणीनं केस विंचरले तर सगळ्या उवा जातात का तरी बी काय राहतात? राहतात. मग काय करावं लागतं? असं 2 पायात मध्ये बसवावं लागतं आणि अशा उवा शोधाव्या लागतात. जनाबाईंना समोर बसवलं आणि देवानं अशा उवा पाहाव्या आणि ऊ पाहिल्याबरोबर काय देवाला आनंद. देवाला ती ऊ दिसली की देवानं ती काढायची. पण कशी काढायची? डॉक्टर साहेब तुम्ही डॉक्टर आहेत, पण तुम्हाला उवा कशा काढायच्या लागतात ते सांगतो बघा. ऊ डोक्यामध्ये दिसली आणि अशी गपक्यास धरली आणि उपासली, चालत नाही. का चालत नाही? बाई टकली कर चाल तुम्ही. तसं चाल. गपक्यास धरली ऊन उपासली, केसच काढ चालू उपसून. काय करावं लागतं? अलगत ती उवाशी धरावी लागते.
केसाबरोबर अशी अलगद बाहेर काढावी लागते आणि एकदा तिला त्या केसाच्या बरोबर अशी बाहेर काढली की तिला अशी टाकून हा हे सांगितलं नाही टाकून नाही, मग तिला अशी नखाव घ्यावी लागते आणि दुसऱ्या नखानं अशी मारावं लागते अशी मारावी लागते, अशी मारली. चला मला जनाबाईंच्या चरित्रातला हा प्रसंग सांगून तुम्हाला काय सांगायचंय त्या मुद्द्याकडे या. खरं सांगा अहो, ज्ञानोबाराय म्हणतायत या भगवान परमात्म्यानं रागानं ज्याला मारलं अहो तो सुद्धा सायुज्य मोक्षाला प्राप्त होतो. कृष्ण कोपोने जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. मग कृपेने उपदेशू करीतो कैशापरी न पवेल. अहो देवानं रागानं ज्याला मारलं अहो त्याला सायुज्य मोक्ष मिळतो. मग जनाबाईंच्या डोक्यातल्या ओवा कुणी मारल्या? देवानं. आणि मग त्या ओवांना मोक्ष मिळाला नाही असं म्हणता वय? अहो म्हणजे ओ बनून राहा पण संतांच्या सानिध्यात राहा. संतांच्या जीवन जवळ जे आपलं जगणं होतं तेच जीवन भलं आहे. तो का म्हणे जिने भले संत संगष्टने, म्हणून देवा काय करा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. तुकाराम. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो. आमची सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ज्या गुरुवर्यांच्या समोर बसून शिकण्याचा योग आला त्या सर्व गुरुवर्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. उपस्थित परम आदरणीय आमचे हे महाराज आहेत, मृदंगाचार्य महाराज आहेत. ही सगळी जुनी जाणकार वारकरी मंडळी काय बघा, ही जुनी माणसं आहेत का नाही, निष्ठावान माणसं आहेत बघा. आजही परमार्थ यांनी केलाय ना, हा परमार्थ यांनी सेवा म्हणूनच केलाय बघा. आणि जुनी माणसं मला आवडतात बघा, ही जुनी माणसं. काय भजन तयार आहे महाराज, वारकऱ्याचा प्राण आहे भजन म्हणजे. ही सगळी जुनी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर आमची ही सगळी नवोदित महाराज मंडळी, खरं तर कार्यक्रमाची शोभा यांच्यामुळे आहे बघा. म्हणून ही सगळी आमची महाराज मंडळी आहेत, त्यांच्या चरणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्याही पलीकडं जाऊन सांगतो, जरा ह्या बारक्या आहेत का पलीकडून उभा राहिलेल्या पोरी, एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवाच तुम्ही ह्यांच्याकडे. का माहितीये का, मलाच प्रश्न पडत होता, या घरी गेल्यावर म्हणणार आहेत मम्मी पाय दुखत्यात तेल लाव. अहो हे चालू झाल्यापासून ह्यांचं नाचणंच बंद नाही. अहो नाचतायत बघा ह्या सारख्या. म्हणजे मला सांगायचं काय, या वयापासून परमार्थाची आवड असावी. आणि खरं सांगू का, मी तळमळीनं लोकांना सांगत असतो, काही नाही बघा, तुम्ही फक्त संपत्ती 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 याच्या माग लागला, त्याचा परिणाम काय, मुलांवर संस्कार करायचे राहून गेले बघा. काय होतंय, आपण फक्त मुलांकरता, माझ्या पोरांकरता बंगला असला पाहिजे, माझ्या पोरांना गाडी असली पाहिजे, 2-4 एकर खरेदी असली, अहो याच्यातच आपण धावपळ करतोय. पण हे करू नका असं नाही. पण हे करत असताना जरा थोडंसं संस्काराकडे लक्ष द्या. मी म्हणत असतो, एकदा वय वर्ष तुमचं 60-65 झालं का की तुम्हाला भेटायला येणारी माणसं 2च प्रश्न विचारतात. तुम्हाला कोणी विचारित नाही एवढ्या किती आहे, पैसा किती आहे, कोणी विचारित नाही महाराज. पहिला प्रश्न असतो बाबा तब्येत कशी आहे. पहिला प्रश्न असतो, मला वाटतं ती सांभाळा, तब्येतीकडे लक्ष द्या. आणि दुसरा प्रश्न विचारला जातो, बाबा पोरं काय करतात. मला वाटतं ज्या बापाला माझी पोरं काय करतात हे ताठ मानेनं सांगता आलं ना, हो त्याच बापानं केलेले कष्ट सार्थकी लागले. काय बापानं सांगावं माझं पोरग गटारात पडतंय, सांगता येतं का हो. ज्या बापाला माझं पोरग काय करतंय हे ताठ मानेनं सांगता येईना, हो त्यानं केलेले कष्ट सगळे धुळीत मिळाले बघा. म्हणून एक गोष्ट करा, स्वतःचं शरीर सांभाळा, त्याच्याकरता व्यसनांपासून दूर राहा. आणि मुलांवर संस्कार करा की जेणेकरून म्हातारपणात रडायची वेळ आपल्यावर येणार नाही. एवढ्याच 2 गोष्टी माणसांनी करा. एवढीच प्रार्थना सर्वांच्या चरणी मी करत नाही, आमचे गुरुवर्य संतवीर बंडा तात्या कराडकर
यांचा हा संदेश फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि या दोन गोष्टी करण्यात आपण लक्ष द्यावं अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करून उपस्थित सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. सर्वांच्या चरणी धन्यवाद व्यक्त करतो. पूजनीय आदरणीय महाराज सुरेशजी महाराज, पूजनीय बाबा उपस्थित आहेत. एखादा महात्मा आशीर्वाद देण्याकरता कीर्तनात उपस्थित असला की ते कीर्तन पडत नाही, ते रंगतं. म्हणून बाबांचे आशीर्वाद आज आम्हाला प्राप्त झाले. त्यांच्या चरणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि बोलता बोलता मी तुमची 10 मिनिटं जास्त घेतली बघा, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांची क्षमा याचना करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय.